विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये आपले तत्वज्ञानातील चौथे प्रकरण कळते कसे, हाऊ डू वी नो या चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। चौथ्या प्रकरणाला सुरुवात करून आपण त्यामध्ये भारतीय तत्वज्ञानातील प्रमाण विचार या प्रमुख मुद्द्याचा अभ्यास करून या प्रमुख मुद्द्याच्या अंतर्गत आपण न्याय दर्शनातील प्रमाण विचार, न्याय दर्शनातील प्रमाण विचार, न्याय दर्शनातील प्रमाण विचार या प्रमुख मुद्द्याच्या अंतर्गत आपण न्याय दर्शनामध्ये ज्ञानाची जी 4 प्रमाणे 4 साधने सांगितलेली आहेत त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण प्रत्यक्ष या ज्ञान प्रमाणाचा, ज्ञान साधनाचा पूर्णपणे अभ्यास मागील तासिकेत केलेला आहे। त्यानंतर दुसरं जे ज्ञान साधन न्यायदर्शनात सांगितलेलं आहे ते आहे अनुमान। त्याची सुरुवात आपण मागील तासिकेत केलेली होती। तिसरं ज्ञान साधन न्यायदर्शनात सांगितलेलं आहे उपमान आणि चौथं सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो शब्द। हे 4 ज्ञान साधन न्यायदर्शनानुसार सांगितलेली आहेत। आता अनुमान या ज्ञान प्रमाणाचा अभ्यास करत असताना अनुमान या पदाचा आपण जर शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा शब्दशः अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो? तर अनुमान या पदाचा शब्दशः अर्थ एखाद्या ज्ञानानंतर येणारे, एखाद्या ज्ञानानंतर येणारे वेगळे ज्ञान असा शब्दशः अर्थ अनुमान या पदाचा होतो। अनुमान या पदाचा शब्दशः अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? एखाद्या ज्ञानानंतर येणारे वेगळे ज्ञान असा अर्थ अनुमान या पदाचा सरळ सरळ होतो। आपल्याला जे अनुभवाला येते ते, आपल्याला व्यक्तीला, मानवाला जे अनुभवाला येते ते आणि जे अनुभवाला येत नाही त्याचे खून असते। पहा, व्यक्तीला जे अनुभवाला येते त्याच्या आधारावर व्यक्ती जे अनुभवाला येत नाही त्याचं ज्ञान अनुमान या प्रमाणाच्या साह्याने प्राप्त करत असतो। म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की आपल्याला जे अनुभवाला येते ते जे अनुभवाला येत नाही त्याचे खून किंवा चिन्ह असते। न्यायदर्शनानुसार आपल्याला डोंगरावरून धूर येताना दिसतो। न्यायदर्शनामध्ये अनुमान या प्रमाणाचं विश्लेषण करत असताना उदाहरण कसं दिलेलं आहे आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून अनुमान प्रमाण कसं स्पष्ट केलेलं आहे ते पहा की न्यायदर्शनानुसार जेव्हा आपल्याला डोंगरावरून धूर येताना दिसतो तेव्हा धूर ही अग्नीची खून असते। डोंगरावर आपणास दिसणारा जो धूर आहे तो धूर कशाची खून आहे की त्या डोंगरावर अग्नी असण्याची खून आहे। त्यामुळेच आपण डोंगरावर कुठेतरी आग लागली असली पाहिजे असा अनुमान काढतो। असा अनुमान डोंगरावर कुठेतरी आग लागली असली पाहिजे असा अनुमान आपण कोणत्या खुणाच्या कोणत्या चिन्हाच्या आधारे काढतो की आपणास डोंगरावर काय दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो?
धूर दिसत आहे, धूर या चिन्हाच्या आधारावर, धूर या खुणाच्या आधारावर आपण डोंगरावर कुठेतरी आग लागली असली पाहिजे असा अनुमान आपण काढतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की अनुमान कशाला म्हणता येईल की ज्ञात गोष्टीच्या आधारावर होणारे, ज्ञात गोष्टीच्या म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीच्या, अवगत असलेल्या गोष्टीच्या, ज्ञात गोष्टीच्या आधारावर होणारे अज्ञाताविषयीचे ज्ञान म्हणजे अनुमान होय. ज्ञात गोष्टीच्या आधारावर होणारे अज्ञाताचे ज्ञान म्हणजे अनुमान होय असे न्यायदर्शनामध्ये सांगितलेले अनुमानाविषयीचे विचार आहेत. आता या अनुमान प्रक्रियेमध्ये 3 घटक असतात असे न्यायदर्शनाचे मत आहे. ते 3 घटक कोणते आहेत तर न्यायदर्शनानुसार अनुमान प्रक्रियेमध्ये जे 3 घटक असतात त्यातला पहिला घटक आहे पक्ष, त्यातला दुसरा घटक आहे हेतू, त्यातला दुसरा घटक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो हेतू, आणि तिसरा घटक आहे साध्य. या 3 घटकांच्या प्रक्रियेतून अनुमान या प्रमाणाच्या साहाय्याने आपण कोणत्याही ज्ञानाची प्राप्ती करत असतो असे न्यायदर्शनात मांडलेले मत आहे. म्हणजे न्याय दर्शनानुसार अनुमान प्रक्रियेमध्ये पक्ष, हेतू आणि साध्य हे 3 घटक असतात. मग या 3 घटकांमध्ये पक्ष कशाला म्हणणार आपण, हेतू कशाला म्हणणार आणि साध्य कशाला म्हणणार याची व्याख्या आपण थोडीशी या ठिकाणी पाहूया. आता ज्याबद्दल आपण तर्क किंवा अनुमान करतो, ज्या विषयाबद्दल, ज्या गोष्टीबद्दल, ज्या घटनेबद्दल, ज्या पदार्थाबद्दल आपण तर्क किंवा अनुमान करतो त्याला साध्य असे म्हटले जाते. त्याला काय म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो, साध्य असे म्हटले जाते. कशाला साध्य म्हटले जाते की ज्याबद्दल आपण तर्क किंवा अनुमान करतो त्याला साध्य असे म्हटले जाते. आणि ज्या ठिकाणी ते साध्य आहे, ज्या ठिकाणी ते साध्य आहे, ज्या ठिकाणी जिथे साध्य आहे असा निष्कर्ष काढतो त्या निष्कर्षाला आपण काय म्हणतो, पक्ष असं म्हणतो. लक्षपूर्वक ऐका, ज्याबद्दल आपण तर्क किंवा अनुमान करतो, ज्याबद्दल आपण तर्क किंवा अनुमान करतो त्याला साध्य असं म्हटलं जातं. तर पक्ष कशाला म्हटलं जातं की ज्या ठिकाणी जिथे साध्य आहे असा निष्कर्ष काढतो त्याला पक्ष असे म्हटले जाते. तर मग हेतू म्हणजे काय तर ज्याच्या आधारे आपण साध्य सिद्ध करतो, ज्याच्या आधारावर आपण साध्य सिद्ध करतो त्याला हेतू असं म्हटलं जातं. आणि हेतू हा घटक, पक्ष आणि साध्य, हेतू हा जो घटक आहे तो हेतू हा घटक पक्ष आणि साध्य या दोहोंना, या 2 घटकांना जोडणारा दुवा आहे. अनुमान प्रक्रियेमध्ये जे 3 घटक आहेत पक्ष, हेतू आणि साध्य, त्यात हेतू हा घटक पक्ष आणि साध्य या 2 घटकांना जोडणारा दुवा आहे. आपण आता जे उदाहरण पाहिलं होतं त्यात डोंगर हा पक्ष आहे. आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये डोंगर हा पक्ष आहे. जिथे धूर म्हणजेच हेतू आहे. आपण जिथे धूर म्हणतो ना, जिथे धूर हा घटक काय आहे त्या उदाहरणातील पक्ष आहे. लक्ष घ्या, पक्ष, हेतू, साध्य कशाला म्हणायचं आपण या उदाहरणाला जोडून पाहूया. समोरच्या डोंगरावर धूर आहे म्हणून त्या ठिकाणी अग्नी आहे. हा जो अनुमानात्मक उदाहरण आहे याला आपण या 3 घटकाच्या सहाय्याने कसं प्राप्त केलं याचं विश्लेषण पाहत आहोत. समोरील डोंगरावर धूर आहे म्हणून डोंगरावर अग्नी आहे. या अनुमानामध्ये डोंगर हा आपला काय आहे, पक्ष आहे.
आणि जिथे धूर हा आपला हेतू आहे, जिथे धूर म्हणजे तो काय आहे, हेतू आहे. आणि या हेतूवरून किंवा पुराव्यावरून, या हेतूवरून किंवा पुराव्यावरून आपण तिथे आग आहे हे सिद्ध करतो. या हेतूवरून, या हेतूच्या साह्याने किंवा या पुराव्याच्या साह्याने. कोणत्या हेतूच्या साह्याने? धूर. कोणत्या पुराव्याच्या साह्याने? धूर. तर या हेतूवरून किंवा पुराव्यावरून आपण तिथे म्हणजेच पर्वतावर अग्नी आहे, आग आहे हे सिद्ध करतो. म्हणजे अग्नी हे या उदाहरणातील काय आहे विद्यार्थी मित्रांनो? साध्य आहे. अग्नी हे या उदाहरणातील काय आहे? साध्य आहे. आता हेतू पक्षावर असणे, हेतू कशावर असणे? पक्षावर असणे याला पक्षधर्मता म्हणतात. हेतू कशावर असणे? हेतू पक्षावर असणे याला पक्षधर्मता म्हणतात. याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? पक्षधर्मता असे म्हणतात. हेतू आणि साध्य यामध्ये जो एक एकत्र असण्याचा, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, हेतू आणि साध्य यामध्ये जो एक एकत्र असण्याचा म्हणजेच साहचर्य असतो त्याला आपण व्याप्ती असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? व्याप्ती असं म्हणतो. हेतू हा घटक आणि साध्य हा घटक. हेतू आणि साध्य यांच्यामध्ये जो एकत्र असण्याचा घटक आहे म्हणजे त्याला आपण साहचर्य असं म्हणतो, म्हणजेच त्याला आपण व्याप्ती असं म्हणतो. जर हेतू नेहमीच साध्याबरोबर नसेल, हेतू नेहमीच साध्याबरोबर नसेल, हेतू धूर, साध्य अग्नी, जर हेतू हा घटक म्हणजेच धूर हा घटक नेहमीच साध्याबरोबर नसेल म्हणजे अग्नीबरोबर नसेल, तर हेतूच्या अस्तित्वावरून साध्याच्या अस्तित्वासंबंधी आपण अनुमान करू शकत नाही. आपण अनुमान करू शकत नाही. म्हणजे हेतू नेहमीच जर साध्याबरोबर नसेल तर मग आपण हेतूच्या अस्तित्वावरून म्हणजे धूर असण्यावरून साध्याच्या अस्तित्वासंबंधी म्हणजेच अग्नी असण्यासंबंधी आपण अनुमान करू शकत नाही. कारण धूर अग्नीपासून उत्पन्न होतो. धुराशिवाय, धुराखेरीज अग्नीचे अस्तित्व नसते. म्हणजे अग्नीशिवाय, लक्षपूर्वक ऐका, अग्नीशिवाय, अग्निखेरीज धुराचे अस्तित्व शक्य नसते. म्हणजे धूर आहे याचा अर्थ तिथं नक्कीच काय असलं पाहिजे? अग्नी असला पाहिजे. म्हणून न्यायदर्शनात असं म्हटलेलं आहे की अग्नीशिवाय, अग्निखेरीज धुराचे अस्तित्व शक्य नसते. कारण धूर आणि अग्नी या दोन घटकांमध्ये व्याप्ती संबंध असतो. धूर आणि अग्नी या दोन घटकांमध्ये कसा संबंध असतो? व्याप्ती संबंध असतो. म्हणून जेथे जेथे धूर आहे तेथे तेथे अग्नी आहे. लक्षपूर्वक ऐका, जेथे जेथे धूर आहे तेथे तेथे अग्नी आहे. या अनुमान प्रक्रियेची सुरुवात पक्षावर हेतू आहे. पक्षावर, पक्षावर काय आहे? हेतू आहे असे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणामधून मिळण्यानेच होते. अशा अनुमानात्मक प्रक्रियेला सुरुवात कशी होते? अनुमानात्मक प्रक्रियेची सुरुवात कशी होते की अनुमानात्मक प्रक्रियेची सुरुवात ही पक्षावर हेतू आहे. पक्षावर, पक्षी म्हणजे इकडचा पक्षी नाही, पक्ष. आपला पक्ष उदाहरणात कोणता आहे? डोंगर. हेतू काय आहे? धूर. लक्षात ठेवा. आणि साध्य काय आहे? अग्नी. पर्वत पक्ष, धूर हेतू, अग्नी हे साध्य आहे. आता या अनुमानात्मक प्रक्रियेची सुरुवात
पक्षावर हेतू आहे, म्हणजे डोंगरावर धूर आहे. पक्षावर हेतू आहे म्हणजे काय, डोंगरावर धूर आहे असे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणामधून मिळण्याने होते. आणि नंतर हेतू आणि साध्य, यांच्यातील पूर्वी अनुभवलेला किंवा माहीत असलेला जो व्याप्ती संबंध असतो त्याचे स्मरण होते, त्याची आठवण होते. आणि त्या स्मरणावरून, त्या आठवणीवरून आपण असं म्हणतो की जर समोरच्या पर्वतावर धूर आहे तर त्या ठिकाणी काय आहे, अग्नी आहे. पक्ष, पर्वत, धूर हा घटक हेतू घटक आहे आणि साध्य अग्नी आहे. आता प्रत्यक्ष अनुभवलेली पक्षधर्मता आणि हेतू, व साध्यातील व्याप्तीची स्मृती यांच्या आधाराने साध्याचे अनुमान केले जाते. प्रत्यक्ष अनुभवलेली जी पक्षधर्मता आहे, पक्षधर्मता म्हणजे की पक्षाच्या ठिकाणी हेतू आहे, पर्वताच्या ठिकाणी धूर आहे, पक्षावर हेतू आहे, पर्वतावर धूर आहे. प्रत्यक्ष अनुभवलेली पक्षधर्मता, डोंगरावर पर्वतावर धूर आहे, प्रत्यक्ष अनुभवलेली पक्षधर्मता. आणि हेतू व साध्य, धूर व अग्नी, हेतू व साध्यातील व्याप्तीची स्मृती, की आपल्याला अगोदरचा एखादा अनुभव आठवतो, स्मरतो की धूर त्या ठिकाणी होता, तिथं अग्नीही असतो, ही आठवण आपणास अगोदरच्या घटनेची होते. म्हणजे या ठिकाणी हेतू व साध्यातील व्याप्तीची स्मृती यांच्या आधारे साध्याचे अनुमान केले जाते. म्हणजेच पर्वतावर धूर आहे म्हणून पर्वतावर अग्नी असला पाहिजे असा अनुमान आपण करतो. न्यायदर्शनकारांनी म्हणजेच नैयायिकांनी अनुमानाकडे प्रमेयचे साधन आणि युक्तिवाद अशा दोन्ही दृष्टीने पाहिलेले आहे. नैयायिकांनी म्हणजेच न्यायदर्शनकारांनी अनुमान या साधनाकडे प्रमेयचे साधन आणि युक्तिवाद अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलेले आहे. व्यक्तीला स्वतःला जेव्हा अनुमानाच्या साह्याने प्रमेयची प्राप्ती होते, मानवाला स्वतःला जेव्हा अनुमानाच्या साह्याने प्रमेयची प्राप्ती होते तेव्हा त्या अनुमानाला स्वार्थानुमान असे म्हणतात. तेव्हा त्या अनुमानाला काय म्हटलं जातं, स्वार्थानुमान असं म्हटलं जातं. स्वार्थानुमान कशाला म्हटलं जातं, की व्यक्तीला स्वतःला जेव्हा अनुमानाच्या साह्याने प्रमेयची प्राप्ती होते तेव्हा त्या अनुमानाला स्वार्थानुमान असं म्हटलं जातं. तेव्हा त्या अनुमानाला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, स्वार्थानुमान. कशाला स्वार्थानुमान असं म्हटलं जातं? न्यायदर्शनामध्ये नैयायिकांनी स्वार्थानुमानाची व्याख्या काय केलेली आहे, की व्यक्तीला स्वतःला जेव्हा अनुमानाच्या साह्याने प्रमेयची प्राप्ती होते तेव्हा त्या अनुमानाला स्वार्थानुमान असे म्हटले जाते. न्यायदर्शनामध्ये स्वार्थानुमानाची केलेली व्याख्या आपण आता पाहिली. आता परार्थानुमानाची व्याख्या न्यायदर्शनामध्ये कशी केलेली आहे पाहू. आता इथे अनुमान हे प्रमेयचे साधन आहे. अनुमान हे कशाचं साधन आहे? प्रमेयचे साधन आहे.
आपण जो निष्कर्ष काढला आहे तो दुसऱ्या व्यक्तीला सिद्ध करून दाखवण्यासाठी युक्तिवाद म्हणूनही अनुमानाचा वापर आपण करतो. अगदी लक्षपूर्वक ऐका काय म्हणतोय मी विद्यार्थी मित्रांनो, की आपण जो निष्कर्ष काढला आहे तो दुसऱ्या व्यक्तीला सिद्ध करून दाखवण्यासाठी युक्तिवाद म्हणूनही अनुमानाचा वापर आपण करतो. अशा अनुमानाला परार्थानुमान असे म्हणतात. अशा अनुमानाला काय म्हणतात? परार्थानुमान म्हणतात. परार्थानुमान असं म्हटलं जातं. स्वार्थानुमान आणि परार्थानुमान आपण पाहिलं. आता परार्थानुमानाची व्यवस्थित अशी मांडणी न्यायदर्शनामध्ये केलेली आहे. न्यायदर्शनाने परार्थानुमान सांगत असताना, परार्थानुमानाचे स्पष्टीकरण देत असताना परार्थानुमानाच्या पाच घटकांची अगदी सुव्यवस्थित अशी मांडणी केलेली आहे. मग त्या परार्थानुमानाचे 5 घटक कोणते आहेत त्याचा अभ्यास आपण आजच्या तासिकेत करूया. परार्थानुमान आपणास 20 ते 25 शब्दात उत्तरे द्या. या प्रश्नाच्या अंतर्गत परार्थानुमान म्हणजे काय हा प्रश्न येऊ शकतो, म्हणून थोडंसं लक्षपूर्वक ऐका. न्यायदर्शनामध्ये परार्थानुमानाची मांडणी करत असताना, परार्थानुमान सांगत असताना, परार्थानुमान स्पष्ट करत असताना त्याच्या म्हणजेच परार्थानुमानाच्या 5 घटकांची अगदी सुव्यवस्थित अशी मांडणी केलेली आहे. ते 5 घटक कोणते आहेत तर त्यातील पहिला घटक आहे प्रतिज्ञा. त्यातील पहिला घटक आहे प्रतिज्ञा. दुसरा घटक आहे हेतू. हे परार्थानुमानाचे 5 घटक आहेत ज्याची मांडणी न्यायदर्शनकारांनी परार्थानुमानाची व्यवस्थित मांडणी करताना केलेली आहे. प्रतिज्ञा हा पहिला घटक आहे, हेतू हा दुसरा घटक आहे, उदाहरण हा तिसरा घटक आहे, चौथा घटक आहे उपनय हा चौथा घटक आहे, आणि 5वा घटक आहे निगमन. हे 5 घटक परार्थानुमानाची व्यवस्थित मांडणी करत असताना न्यायदर्शनामध्ये केलेले आहे. कोणते 5 घटक परार्थानुमानाचे? प्रतिज्ञा पहिला घटक, हेतू हा दुसरा घटक, उदाहरण हा तिसरा घटक, उपनय चौथा घटक आणि निगमन हा 5वा घटक आहे. आता हे 5 घटक आपण जे उदाहरण आता अभ्यासलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणतं की पर्वतावर अग्नी आहे हे सिद्ध करण्यासाठी, पर्वतावर अग्नी आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण परार्थानुमानातील या 5 घटकांचा उपयोग करून समोरील पर्वतावर धूर आहे म्हणून त्या ठिकाणी अग्नी आहे हे अनुमानात्मक ज्ञान कसं प्राप्त होतं ते पाहूया. आता प्रतिज्ञा म्हणजे काय की पर्वतावर अग्नी आहे, पर्वतावर अग्नी आहे ही प्रतिज्ञा आहे. याला आपण प्रतिज्ञा घटक म्हणतो, म्हणजे जे सिद्ध करायचं आहे ते. मग हेतू म्हणजे काय? आपल्या उदाहरणात हेतू कोणता आहे? पर्वतावर अग्नी आहे. का आहे अग्नी पर्वतावर? सांगा बरं. पर्वतावर अग्नी का आहे? पर्वतावर अग्नी आहे असं तुम्ही का म्हणत आहात? कारण पर्वतावर धूर आहे हा आपला हेतू होतो. मग कारण काय? पर्वतावर धूर आहे, पर्वतावर धूर आहे हा आपला हेतू आहे. मग त्याचं उदाहरण द्यायचं आहे आपल्याला की धूर असतो तिथं अग्नी असतो. याचं उदाहरण द्यायचं आहे की जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो. हे आपलं काय होईल? उदाहरण होईल. हे आपलं काय होईल? उदाहरण होईल.
जेथे जेथे धूर असतो, जेथे जेथे धूर असतो, तेथे तेथे अग्नी असतो, तेथे तेथे अग्नी असतो. हा आपला उदाहरण आहे. मग आता उपनय काय आहे? उपनय म्हणजे ज्याच्या आधारावर आपण साध्य सिद्ध करणार आहोत, ज्या पुराव्याच्या आधारावर आपण साध्य सिद्ध करणार आहोत, ते म्हणजे उपनय. आपणास पर्वतावर डोंगरावर काय दिसत आहे की ज्याच्या साह्याने आपण डोंगरावर पर्वतावर अग्नी आहे असं म्हणत आहोत, तर पर्वतावर धूर आहे हे उपनय आहे. पर्वतावर धूर आहे हे उपनय आहे. आणि निगमन म्हणजेच निष्कर्ष काय होईल की म्हणून पर्वतावर अग्नी आहे, म्हणून पर्वतावर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? अग्नी आहे. असे अनुमानात्मक ज्ञान आपण परार्थानुमानातील या 5 घटकांच्या साह्याने प्राप्त करतो, असे न्यायदर्शनातील विचार आहेत. अशा पद्धतीने न्यायदर्शनामध्ये अनुमान या प्रमाणासंबंधी मांडलेले विचार आहेत. आता हे 2 ज्ञानाची प्रमाणे अभ्यासल्यानंतर न्यायदर्शनातील तिसरं प्रमाण आहे, त्याची सुरुवात आपण आजच्या तासिकेत करूया. तिसरं प्रमाण आहे आपलं उपमान. तिसरं प्रमाण कोणतं अभ्यासायचं आपल्याला? उपमान या ज्ञान प्रमाणाचा, तिसऱ्या ज्ञान प्रमाणाचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे. आता उपमान प्रमाण म्हणजे काय? उपमान या प्रमाणाची न्यायदर्शनामध्ये केलेली व्याख्या कशी आहे? तर उपमान प्रमाण म्हणजे साधर्म्याच्या साह्याने होणारे ज्ञान. उपमान प्रमाण म्हणजे साधर्म्याच्या साह्याने होणारे ज्ञान. आता साधर्म्याच्या साह्याने होणारे ज्ञान म्हणजे साम्य गोष्टींच्या आधारे, समान असलेल्या गोष्टींच्या आधारे होणारे ज्ञान म्हणजेच उपमान होय, असे न्यायदर्शनातील विचार आहेत. साधर्म्याच्या म्हणजे समान असलेल्या, साम्य असलेल्या गोष्टींच्या आधारे होणारे ज्ञान. म्हणजे न्यायदर्शनात उपमान या प्रमाणाची व्याख्या कशी केलेली आहे की उपमान प्रमाण म्हणजे साधर्म्याच्या साह्याने होणारे ज्ञान. आपल्याला आधीपासूनच, अगोदरपासूनच माहीत असलेल्या वस्तूंशी, आपल्याला अगोदरपासूनच, आधीपासूनच माहीत असलेल्या वस्तूंशी असणाऱ्या साम्याच्या आधारे जेव्हा आपण एखाद्या नवीन वस्तूविषयी ज्ञान मिळवतो, तेव्हा आपण उपमान हे प्रमाण वापरत असतो. तेव्हा आपण उपमान हे प्रमाण वापरत असतो. केव्हा? की जेव्हा आपण आपल्याला अगोदरपासूनच माहीत असलेल्या वस्तूतील असणाऱ्या साम्याच्या आधारे, असणाऱ्या समान गोष्टींच्या आधारे, असणाऱ्या समान गुणधर्मांच्या आधारे, असणाऱ्या समान तत्वांच्या आधारे जेव्हा आपण एखाद्या नवीन वस्तूविषयीचे ज्ञान मिळवतो, तेव्हा आपण ते ज्ञान उपमान हे प्रमाण वापरून मिळवत असतो. यात उपमान या प्रमाणामध्ये, यामध्ये 2 वस्तूंमध्ये किती बाबतीत साम्य आहे, यापेक्षा त्या 2 वस्तूंमध्ये असलेले साम्य हे महत्त्वाच्या बाबतीत आहे का, याला महत्त्व दिलं जातं. 2 वस्तूंमध्ये असणाऱ्या समान गोष्टी, समान बाबी, समान तत्व, समान गुणधर्म किती आहेत, संख्येने किती आहेत, याला महत्त्व दिलं जात नाही. कशात? उपमान या प्रमाणामध्ये. कोणाच्या मतानुसार? न्यायदर्शनानुसार. तर त्या 2 वस्तूंमध्ये असणारे साम्य हे
महत्त्वाच्या बाबतीत आहे का, महत्त्वपूर्ण गोष्टींच्या बाबतीत आहे का, महत्त्वपूर्ण गुणधर्मांच्या बाबतीत आहे का, महत्त्वपूर्ण तत्वांच्या बाबतीत आहे का, महत्त्वपूर्ण घटकांच्या बाबतीत आहे का, याला महत्त्व दिले जाते. उपमिती म्हणजे उपमान प्रमाण वापरून. उपमिती म्हणजे काय, त्याची व्याख्या पहा कशी केलेली आहे न्यायदर्शनामध्ये. उपमिती म्हणजे उपमान प्रमाण वापरून होणारे ज्ञान. उपमिती म्हणजे उपमान हे प्रमाण वापरून होणारे ज्ञान, आणि हे ज्ञान तुलनेवर आधारित असते. हे ज्ञान कशावर असते, उपमान या प्रमाणातून मिळवलेले ज्ञान हे कशावर आधारित असते, तुलनेवर आधारित असते. न्यायदर्शनानुसार उपमिती म्हणजे शब्द आणि त्याने निर्देशित केलेली वस्तू. न्यायदर्शनानुसार उपमिती म्हणजे शब्द आणि त्याने निर्देशित केलेली वस्तू यांच्या संबंधाचे ज्ञान, यांच्या संबंधाचे ज्ञान म्हणजे उपमिती, असे न्यायदर्शनाचे मत आहे. न्यायदर्शनानुसार उपमान हे स्वतंत्र प्रमाण आहे. उपमान हे प्रत्यक्षाप्रमाणे, उपमान हे अनुमानाप्रमाणे स्वतंत्र प्रमाण आहे, असे न्यायदर्शनाचे नैयायिकांचे मत आहे. असं उपमान या प्रमाणासंबंधी न्यायदर्शनात मांडलेले मत आहे. आता न्यायदर्शनात मांडलेला शेवटचा ज्ञान साधन, शेवटचं ज्ञान प्रमाण आहे चौथं, शब्द. त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. शब्द. आता आपल्याला माहीतच आहे, काय माहीत आहे की शब्द हा भाषेचा एक असा महत्त्वपूर्ण घटक आहे. शब्द हा भाषेचा एक असा महत्त्वपूर्ण घटक आहे जो अर्थपूर्ण असतो. जो कसा असतो, अर्थपूर्ण असतो. कुठलाही ध्वनी किंवा दृश्य चिन्ह म्हणजे शब्द नव्हे. कुठलाही ध्वनी किंवा दृश्य चिन्ह म्हणजे शब्द नव्हे. आता हे चायनीज भाषेमधलं एक अक्षर आहे, हे चिन्ह आहे, याला आपण शब्द म्हणू शकत नाही. म्हणून न्यायदर्शनामध्ये कुठलाही ध्वनी किंवा दृश्य चिन्ह म्हणजे शब्द नव्हे. कारण शब्दाला विशिष्ट असा अर्थ असतो. अनेक अर्थपूर्ण शब्द विशिष्ट रीतीने एकत्र आले, विशिष्ट पद्धतीने एकत्र आले की वाक्य तयार होत असते. अनेक अर्थपूर्ण शब्द विशिष्ट पद्धतीने एकत्र आल्यानंतर वाक्य तयार होते, वाक्याची निर्मिती होत असते, आणि त्या वाक्यातून आपल्याला ज्ञान होत असते. मग आपल्याला ज्ञान असते, त्यातील मोठा भाग हा आपल्याला जे काही ज्ञान आहे, आपण ज्या काही ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे, आपण जे काही ज्ञान मिळवलेले आहे, जे काही ज्ञान आत्मसात केलेले आहे, प्राप्त केलेले आहे, आपल्याला असलेला ज्ञानाचा मोठा भाग हा ऐकलेल्या, वाचलेल्या वाक्यांमधून मिळालेल्या ज्ञानाचा असतो. व्यक्तीच्या, मानवाच्या ठिकाणी जे काही ज्ञान असतं मानवाला, त्या ज्ञानातील बराचसा मोठा भाग हा ऐकलेल्या वाक्यातून आणि वाचलेल्या वाक्यातून मिळवलेला असतो. म्हणजेच शब्दातून वाक्याची निर्मिती आणि वाक्यातून ज्ञानाची निर्मिती, असे न्यायदर्शनातील थोडक्यात मत आहे शब्दांविषयी, शब्द या प्रमाणाविषयी. म्हणून न्यायदर्शनात असं म्हटलेलं आहे की आपल्याला जे ज्ञान आहे त्या ज्ञानातील मोठा भाग हा ऐकलेल्या, वाचलेल्या वाक्यांमधून मिळालेल्या ज्ञानाचा असतो, भाषेतून मिळवलेल्या ज्ञानाचा असतो.
परंतु ऐकलेल्या किंवा वाचलेल्या प्रत्येक वाक्यामधून प्रत्येक वाक्यामधून आपल्याला प्रमेयची प्राप्ती होईलच असे नाही. आपल्या ज्ञानाचा बराचसा मोठा भाग हा ऐकलेल्या वाक्यातून मिळवलेला असतो, वाचलेल्या वाक्यातून मिळवलेला असतो. परंतु प्रत्येक वाक्यामधून आपल्याला प्रत्येक वाचलेल्या प्रत्येक ऐकलेल्या वाक्यामधून आपल्याला प्रमेयची प्राप्ती होईलच असे नाही. कारण प्रमा म्हणजे सत्यज्ञान, प्रमा म्हणजे सत्यज्ञान. आणि शब्दामधून जर असत्य ज्ञान आपल्यासमोर येत असेल तर त्या शब्दांना प्रमाण म्हणजे प्रमेयचे साधन मानता येणार नाही. जर त्या शब्दांच्या माध्यमातून असत्य ज्ञान समोर येत असेल तर त्या शब्दांना प्रमाण किंवा प्रमेयचे साधन असे मानता येणार नाही, असे न्यायदर्शनाचे मत आहे. कारण शब्द हे प्रमेयचे साधन असले पाहिजे, म्हणजे शब्द हे सत्य ज्ञान प्राप्त करून घेण्याचे साधन असले पाहिजे, असे न्यायदर्शनाचे मत आहे. यासाठी न्यायदर्शनाने शब्द म्हणजे आप्तवाक्य असे प्रतिपादन केलेले आहे. शब्द हे प्रमेयचे साधन व्हावे, शब्द हे प्रमेयचे साधन ठरावे. म्हणजे प्रमेयचे साधन ठरावे शब्द म्हणजे काय की त्या शब्दातून सत्य ज्ञानाची निर्मिती व्हावी, त्या शब्दातून सत्य ज्ञान आपणास प्राप्त व्हावे. त्यासाठी न्यायदर्शनाने शब्द म्हणजे आप्तवाक्य असे प्रतिपादन केलेले आहे. शब्द म्हणजे आप्तवाक्य असे प्रतिपादन केलेले आहे. आता आप्तवाक्य म्हणजे काय आणि शब्द या प्रमाणासंबंधी न्यायदर्शनाचे आणखीन काय विचार आहेत याचा अभ्यास आपण पुढील तासिकेत करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये जो भाग आपण अभ्यासलेला आहे त्या भागाशी संबंधित आपली अडचण असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या मेसेज बॉक्समध्ये, संदेश बॉक्समध्ये आपल्या अडचणी मला पाठवाव्या. आपल्या अडचणींचा नक्कीच समाधान केला जाईल. परंतु जर हा व्हिडिओ अभ्यासत असताना, हा व्हिडिओ पाहत असताना आपणास किंचितसं जरी वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तत्त्वज्ञान हा विषय सुलभ होत आहे, तर आपल्याच सर्वांच्या शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि आपण लाईकही करावं. आजच्या आपल्या अमूल्य अशा सहकार्यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक खूप खूप आभार. धन्यवाद.